हे तो बघ अण्णा आला. काय आणलं खायला? समोसा, भज, वडापाव. बघ तू बघ. क्या बात आहे. आता झेडपी चिंचोली काशीची टीम नुसतं फार्मातच नाही तर युनिफॉर्मात पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सेमी फायनलचा सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. करण्या शत्रूचा संहार लावली शर्थ प्रयत्नाची अनघामाला भीमोल आलया. आपल्या आज्याकडे ना एक हत्ती होता साहेबराव नावाचा. पण त्याचा फायदा काय होता माहितीये का? खऱ्या अर्थानं चिंचोली काशीच्या मातीतून तीव्र धमक 52 कशी सोडा मैदानात उतरल्याचा या ठिकाणी आपल्याला भास होतो आहे. आणि असा सोन्यासारखा खेळ करत चिंचोली काशीचा संघ अंतिम फेरीत म्हणजेच फायनल मध्ये दाखल. आयला मामा, पोरं फायनलला गेली. नशीब काढलं पोरांनी. हा मेहनतीनं गेलेत, नशिबानं नाही. आपली पोरं आहेत ती. अहो पोरं फायनलला गेल्याची बातमी गावात आल्याशिवाय राहणार होती होय. बाळ्या काय म्हण यार, पोराने नाव काढलं गावचं. फायनलला गेली पोरं. आईला खरंच रे, मी आता तुला आधीच म्हटलं होतं. हा उत्तम. फायनलला गेली पोरं. टी शर्ट आवडले पोरांना? बर बर. आणि सहाने मास्तरांचा डाव असा तसा फसणार होता होय. हो जावळे गुरुजी, अहो तुमच्या पोराचं नाव आलं पेपरात. बघा की पोरांनी नाव काढलं राव गावचं. सगळी वाकडी सुत एकदम सरळ होणार होती असं वाटलं होय. ज्याला जबाबदारी कळत नाही त्याच्या कौतुकाची का पंचारती करायची आहे? अहो सोन्यानं किती ठरवलं तरी चमकायचं राहत असतो होय. अहो पाटील, तुम्ही स्वतः असं आता पोरासाठी. पोरांनी बघा केवढं नाव काढलंय. आता समध्या पोरांसाठी खेळायला ग्राउंड इथंच होणार. आणि पोरासाठी ग्राउंड करायचं म्हणल्यावर जमीन भुसभुशीत व्हायला नको. जिद्दानं कष्ट हारतात असं कुठं असतोय. आनंदानं डोळ्यातून व्हायचंच नाही म्हणलं तरी ते राहतंय होय. अहो मग मला तरी आनंद डोळ्यात साठवून ठेवायला जमणार होता होय.
लयच भारी चमकतोय ना यो कप. 25 वर्ष लय मोठा काळ असतो बर का. 25 वर्ष. 25 वर्षानंतर पुण्यांदा हा कप शाळेमध्ये आणायचा चान्स आलाय. जीव गेला ना तरी पण हा चान्स सोडायचा नाही. अरे चॅम्प्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्या फायनलला जाणार तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आय एम व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण मला फार वाईट वाटतंय की उद्याची मॅच तुम्ही हारणार. आय एम फीलिंग व्हेरी सॉरी. नाही जिंकणार. नाही, का नाही जिंकणार? ऑपोजिट टीम इज व्हेरी स्ट्रॉंग. उद्याची मॅच जिंकायला माझ्याकडे एक मॅजिक मंत्र आहे. मॅजिक, ज्याच्यामुळे तुम्ही उद्याची मॅच जिंकू शकता. चले सगळ्या काय बी बोलते. ए पुरानो, समजून घ्या, उद्या फायनल आहे. अण्णाच्या इमानदारीचा खेळ तुम्हाला सोडून द्यावा लागेल. फायनल मध्ये हारलात ना तर काय ना, जग फक्त विनर साठी टाळ्या वाजवतं. आणि जिंकायचं असेल तर थोडी बेईमानी करायला लागते. आम्हाला नाही गरज असल्या खेळाची. आम्ही आमचं बघून घेऊ. चल रे. डायरेक्ट येतो म्हणलाय तो. पण ऐका ना, मगाशी अण्णाचे काय बोललाय ते समजा लक्षात ठेवा. कारण कसं आहे, तो रेडर घुसला ना. मी काय म्हणतो, हा ते पायाची पट्टी घेऊन येऊ का लगेच? आत्ता हा थांबी पर्यंत. चल 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 लोक चल. ए जंप्या चल. लवकर या रे. हा आलो आलो. नमस्कार नमस्कार नमस्कार. कैलासवासी शामराव साळवी आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम मॅच मध्ये आणि विशेषतः रौप्य महोत्सवी वर्षाच्या अंतिम मॅच मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. म्हणजे आता सगळ्यांना अशी उत्सुकता लागून राहिली आहे का बुवा हा सामना कोण जिंकणार आहे. पण तुम्हाला सांगतो, पुढच्या 1 तासात या तुमच्या गहन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. हा देतो. अण्णा पोरं मॅच मारणार तुझी. 100% मारणार. हे जाधव माझी विसलन वॉच घे. MH04 4750 लाल रंगाची कार गेट वर लावलेली आहे बाजूला. अरे हे काय देता रे? इथं कॉमेंट्री चालू आहे, मध्ये काय बोलता? शारदा विद्यालय पुणे विरुद्ध जिल्हा परिषद विद्यालय चिंचोली काशी. अंतिम सामन्यासाठी दुसरा पुकार. मैदानामध्ये चिंचोली काशीचे फक्त 4च खेळाडू दिसतात. पूर्ण खेळाडू नसतील तर तो संघ बाद करण्यात येतो.
माझ्या हातात होतं ते सगळं केलंय, तू बघतोयस ना. नाही, तू केलंस ना तेच लय झालं. अजून कशी आली नाही तुला पोरा? मामा, पोरं घाबरली असतील. आज काही येत नाहीत पोरं. मला नाही वाटत आज मॅच होईल. होईल काय आहे भोसले, मी तिकडे स्टँड मध्ये बसून तुझ्या पोरांना जिंकताना बघू शकतो का? बघू शकतो. तिसरा आणि अंतिम कॉल, अन्यथा आणि मी हे काय बघतोय, त्यांची इतका वेळ आपण आतुरतेनं वाट बघत होतो. ते चिंचोली काशीचे खेळाडू मैदानामध्ये हजर. चला चला. नमस्कार नमस्कार, शांतता राखा, सगळ्यांनी मागे बसून घ्या, गडबड करू नका. हा तर कैलासवासी शामराव साळवी आंतरशालेय कबड्डी स्पर्धेच्या या रौप्य महोत्सवी वर्षात मी म्हणजे जगप्रसिद्ध समालोचक अर्थात कॉमेंट्रेटर नाना झंझुर्डे, कार्यकारी उपसंपादक दैनिक झिंगाट आपलं मनापासून स्वागत करतोय. अविरत 25 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते आणि आता या स्पर्धा फार मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 2 कोंबड्या आणि 4 अंड्यावर सुरू झालेल्या स्पर्धेनं आज पोल्ट्री फार्मचं रूप घेतलेलं आहे. तर आता या दर्जेदार स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि हा सामना रंगणार आहे जिल्हा परिषद शाळा चिंचोली काशी वर्सेस शारदा विद्यालय पुणे या 2 संघांमध्ये. या चिंचोली काशी शाळेचं विशेष मला या ठिकाणी सांगायचं वाटतं का 25 वर्षापूर्वी जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली होती तेव्हा हा संघ विजेता संघ होता, पण त्यानंतर कोंबडी फुडूक झाल्यासारखा ही टीम पुन्हा स्पर्धेत कधी दिसलीच नाही. आणि आपण बघतोय का चिंचोली काशीचा संघ मैदानात उतरलेला आहे. झालं, पोरांचे पाय मैदानाला लागली. अहो, मैदानात उतरल्यापासूनच त्यांना वाटत होतं तेच जिंकणार, पण एवढी मोठी स्पर्धा त्यांनी पहिल्यांदाच अंगावर घेतली. कारण त्यांच्या समोर तगडं आव्हान आहे. ते गेल्या 2 वर्षापासून विजेता असलेल्या पुण्याच्या शारदा विद्यालयाच्या संघाचं अत्यंत शिस्तबद्ध आणि फॉर्म मध्ये असलेला हा संघ. तुम्हाला सांगतो फायनल जिंकली होती 30 तारा पोरा ही. आणि ही बघ गावचं हमाल, एक बी कामाचं नाही. बघ जाड हे बघ काय काम हे गावच्या मातीतली पोरं आहेत, काय सांगता येत नाही बाबा यांचं. हा लागले पाहिजे. लावली का आईला याला पण आता शिंकायचं होतं. आणखीन एक अत्यंत महत्वाची सूचना, कुठल्याही संघाला पंचांची वाद घालू नये. पंचांची वाद घातला आता संघ बाद करण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांची वाद संघ बाद. झेडपी चिंचोली. चला चला पळा पळा. ऑन कॅप्टन, टॉस लायर आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन मैदानात. सोड त्याचा हात तोडतो का काय आता? माझाही सोड. हेड्स अँड टेल. अयो, हा छापा आणि हा काटा आहे. पंच समजावून सांगतात आहे, छापा की काटा. बरं, टॉस जिंकलास तर बॅटिंग बिटिंग मागशील, कबड्डी येईल. माहितीये रेड मागणार. नशीब आपल्या कबड्डीचं. हा सामना पार उडू बघूया आता कोण जिंकतंय. जिंकला की आणि चिंचोली संघाने हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून चिंचोली काशीच्या संघानं चढाई मागितलेली आहे. आता बघूया त्यांच्याकडून कोण येते चढाईला. चढाईसाठी उत्सुक, पंचांच्या निर्णयाची वाट. पंचांनी आदेश दिलेला आहे मध्यरेषेला टच करून डाव्या बाजूने चढाई झालेली आहे. बघू बकऱ्यांना हुर्र करावा तसा अंतर शिरलेला आहे, पण आता पुढे काय होते बघूया. खिल्लारी बैलांना कुत्र्याला शिंगावर घेऊन बाहेर फेकावं तसं या खेळाडूला मैदानाच्या बाहेर फेकण्यात आलेलं आहे. हा कुठे हाताला लागले तिच्या
आता शारदा विद्यालयाची चढाई अत्यंत शिस्तबद्ध अशी चढाई. बघूया पुढे काय होते ते. चिंचोली काशीचा संघ यांना पकडू शकतो काय, आणि इथे पकडण्याचा सफल प्रयत्न याला आणि हा आहे विजेत्यांचा खेळ. विजेची चपळाई आणि वाऱ्याचा वेग. वा वा, मस्त. आणि इथे रेड मध्ये बाहेर. गुडघ्याला पाशिंग बांधून घाई केल्यामुळे चिंचोली संघाचा एक गडी बाद. आणि शारदा विद्यालयाची यशस्वी पकड आणि पळाली नवरी जाणं पकडायला पण दिली. हा छापतो छापतो सगळ्या बातम्या छापतो पण. आणि आपण बघतोय टिंगल केल्यासारखा सिंगल खेळाडू उरलेला आहे. या त्यांनी पण नाक्यात टाकलेला आहे आणि दारुण पराभवाच्या दिशेनं चिंचोली संघाची वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आपण बघतोय स्कोर बोर्डवर 18-0 म्हणजे चिंचोली विद्यालयाची अवस्था 180 डिग्री सारखी झाली, म्हणजे एकदम फ्लॅट. सामना या ठिकाणी मध्यंतरासाठी थांबलेला आहे. आपण बघतोय की शारदा विद्यालयाचे कोच त्यांना काय धडे देत आहेत, त्यांना काय धडे द्यायची गरज आहे, त्यांची टीम हुशार आहे. आणि हे बघा काय चाललंय, नीट खेळा समजे. जाताना ना टाकायची. हे सगळं मी सांगणार. कॅप्टन मी आहे. नाही रे, मागच्या वेळी चुकून आउट झालो. आता तू बघच कॅप्टन. मला पाठव तू. आता मी जातो एंट्रीला. सारखं सारखं तू काय, आता मी. अरे तुमचं काय दरवेळी मी जाणार आहे. अरे तुला एवढं येतंय का? हा ग बस, मी जाणार आहे. हा मी जातो. सामन्याचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू झालेला आहे, पण झेडपी विद्यालयाला अजून एकही गुणाची कमाई करता आलेली नाही आहे. शारदा विद्यालयाचा हा खेळाडू चढाईसाठी अंगणात उत्तम चढाई या ठिकाणी झालेली आहे. बघूया पुढे काय. या ठिकाणी चढा काढण्याचा उत्तम प्रयत्न, पण अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. 2 गडी बाद. शारदा विद्यालय चढाई आणि पकड याचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी सादर करते आहे. सामन्यावर शारदा विद्यालयाची मजबूत पकड, एकतर्फी होत चाललेला हा सामना. शारदा विद्यालयाकडून थोडासा मोठा डोंगर रचला जातोय. थोडक्यात काय तर झेडपी विद्यालयानं इथे येऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे. ही मॅच बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा खेळाडूंनी जेवण करून घ्यावे, मागे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. चल कुठे चल, 100 रुपये काढ चाल. थांब ना मामा, मॅच तर होऊ दे ना. धरशील धीर तर खाशील खीर. तर अशा या एकतर्फी चाललेल्या सामन्यात शेवटचे 5 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेले आहेत. बराच वेळ एकतर्फी चाललेला हा सामना अखेर संपुष्टात आलेला आहे आणि झेडपी विद्यालयानं विक्रमी फरकाने आपला पराभव करून घेतलेला आहे. चल 100 काढ. चायला हरली पोरं माझे 100 धर. पण पराभूत झाले असले तरी आणखीन एक सामना खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. तिथून पुढे सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील आणि त्यात जर पराभव झाला तर थेट गावचा रस्ता पकडावा लागेल. डायरेक्ट चिंचोलीची एसटी. मॅच महत्वाची होती, पण गावाकडच्या ह्या पोरांना हा रडीचा डावच माहिती नव्हता. याला कसं उत्तर द्यायचं हे कळतच नव्हतं. सो बॉयज, असाच गेम करायचा. प्रत्येक प्लेअरला आपली भीती वाटली पाहिजे, कळलं? टेरर वाटला पाहिजे. ओ हो अण्णा भोसले, व्हॉट अ सरप्राईज. गुड टू सी यू. सो बॉयज, बट आय एम नॉट. पोरांना खेळू दे ना त्यांचा गेम. करा इक्वली भिडू दे ना, इक्वली हो दे ना मॅच खऱ्याची खऱ्याशी.
अजून सुधारला नाही रे तू. एक पाय तुटला तरी बाकी पाय सोडला तर मस्त मेंटेन केला स्वतःला. 15 वर्ष 2 महिने 12 दिवसापूर्वी गेम मध्ये माझ्या पायावर वार केला तू. माझ्या आयुष्यातनं कबड्डी गेली तुझ्या. पोरांना खेळू दे ना, खरी कबड्डी शिकवणार त्यांना, एन्जॉय करू दे ना खरा गेम. माझ्यासाठी गेम मध्ये एकच रूल आहे, गेम खेळायचा तर जिंकायचं, बाय हुक और क्रुक. अण्णा, तुझ्या त्या गावठी पोरांना समजाव, अजून हाल करून खायचे नसतील ना तर आत्ताच सरेंडर व्हा मला. ही माझी पोरं त्यांचे काय हाल करतील ना तुला तर माहिती आहे आपलं. माझ्या पोरांचं टेन्शन तुला नको. हा काय, माझ्या मागं कोण नव्हतं, पण या पोरांच्या मागं अण्णा भोसले. तुला ऑल द बेस्ट. कबड्डी कबड्डी एका जागेवर थांबायचं नाही, नजर एकीकडं आणि शिकार भलतीकडेच करायची. पहिला गुण झेडपी संघाच्या खात्यात. एक दमदार सुरुवात, कॉन्फिडन्स, एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आणि आयरिशच्या कोचच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन तिथे दिसून राहिलेलं आहे. पायाला तेल लावतील, बाम लावतील, पकड बसायची नाही. आपण हाताला माती लावायची आणि पकड करायची. आणि मजबूत धडा पकडलेला आहे त्या ठिकाणी. आणि एक गुण झेडपी संघाच्या खात्यात त्या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि आता पुढची चढाई चिंचोली. सरळ आत घुसायचं, हनुमानाला आठवायचं आणि पाहूया. मध्य रस्त्या दिशेने जोरदार हनुमान उडी कॅप्टननी त्या ठिकाणी मारलेली आहे. 2 गुणांची यशस्वी कमाई केलेली आहे. आनंदात बेभान झालेला झेडपी विद्यालयाचा संघ आणि ही सगळी किमया आहे अण्णा भोसले यांची. आणि सामन्याच्या पूर्वार्धात शेपूट घातलेला झेडपीचा संघ या ठिकाणी जबरदस्त फणा काढून मारलेला दिसतोय. आणि ह्यानं कमालच केलेली आहे, आयरिशच्या खेळाडूला माती खायला लावलेली आहे. संघाच्या खात्यात 1 पॉइंटची जबरदस्त कमाई या ठिकाणी केलेली आहे. झेडपी विद्यालयानं आयरिश स्कूलच्या तोंडातून विजयाचा घास जवळजवळ काढून घेतलेला आहे. एवढं जबरदस्त पारडं या ठिकाणी फिरलेला आहे का विचारायची सोय नाही. बरोबरीत आलेल्या ह्या सामन्याची शेवटची चढाई करण्यासाठी बलदंड शरीरयष्टीचा हा चढाईपटू कबड्डी 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 खरं तर काय बोलावं काही सुचतच नाहीये. एवढ्या वर्षानं या पोरांच्या निमित्तानं अण्णाचं पाऊल पुन्हा कबड्डीच्या अंगणात पडलं आणि पोरांनी मॅच जिंकली बरं का.
या ठिकाणी खेळलेला आहे आणि चिंचोलीच्या झेडपी विद्यार्थ्यांनी सामना या ठिकाणी 2 गुणांनी का होईना पण जिंकलेला आहे आणि गावची माती परत एकदा सरस ठरलेली आहे आणि अण्णा भोसलेच्या रूपानं जादूची कांडी फिरलेली आहे. काय लका हरले ह्यांच्या तर जाऊ द्या या पुढचा सामना आता टाय ब्रेकरद्वारे हा अंतिम निर्णयाला पोहोचेल. टाय ब्रेकर म्हणजे प्रत्येक संघाला 5-5 चढाया मिळणार आणि त्यात ज्याचे गुण सर्वात जास्त तो संघ ठरेल या वर्षीचा विजेता संघ, यशस्वी संघ. आता फक्त 5 रेड टाकायचे. परल्या पहिलं तू, मग इस्माईल, तिसरा टाग्या, चौथा झांप्या, तूच. पाचवा पूर्ण. आता तुमचा डाव तुम्हाला तुमचा मांडायचा आहे. या सामन्याशिवाय जगात दुसरं काय पण नाही एवढंच ठेवायचं डोसक्या. आतून जसं वाटेल ना तसं खेळा. आयुष्यात परत कधी नाही वाटायला पाहिजे एका फायनलच्या मॅचलाच माती खाल्ली. डोसक्यात ठेवायचं काय. चला आणि या 5 चढायांमध्ये क्षेत्ररक्षण क्रॉस लाईनवर येतो आणि ही क्रॉस लाईन जरी टच केली तरी 1 बोनस गुण संघाच्या खात्यात पडतो. टाय ब्रेकरची पहिली चढाई झेडपी विद्यालय चिंचोली काशीत. बघूया गडी काय करतोय. टच करण्याचा प्रयत्न पण उत्तम पकड आणि चढाई पटूला अंगणाबाहेर धूळ खावी लागलेली आहे. टाय ब्रेकर मधली ही शारदा विद्यालयाची पहिली चढाई. अतिशय चपळाईचा खेळ आणि तो टच केलेला आहे. बोनस +1 अशा 2 गुणांची कमाई. दोन्ही संघाच्या पहिल्या चढाईनंतर शारदा विद्यालयाकडे तब्बल 3 गुणांची आघाडी. आणि संपूर्ण ताकद लावून एका चढाईत 4 गुणांची कमाई करून झेडपी विद्यालयानं एका गुणाची आघाडी घेतलेली आहे. आणि यशस्वी चढाई शारदा विद्यालयानं या ठिकाणी पुढच्या चढाईसाठी घोरपडे अंगणात. प्रत्येक चढाईत लढाई करणारा हा चढाईपटू. पण ही उत्तम साखळी आणि घोरपडे बाद. आणि या स्पर्धेतला स्टार रेडर याची पकड करणं भल्यांसाठी अवघड. स्वतःच्या उंचीचा पुरेपूर वापर करत टच करण्याचा प्रयत्न. पण हा उत्तम थाय होल्ड. चिंचोली संघाची मजबूत पकड. टीम मधल्या प्रत्येकानं आपलं योगदान दिलेलं आहे आणि स्कोअर बोर्डवर 1 गुणाची कमाई. दोन्ही संघांना 1 गुण महत्वाचा. बघूया ही 4थी चढाई आणि हा नवीनच चढाईपटू. या स्पर्धेत पहिल्यांदाच चढाईसाठी सज्ज. चिंचोली संघाने एवढी मोठी रिस्क घ्यायचं काहीच कारण नव्हतं. सामना फिरू शकतो आणि ही चूक महागात पडू शकते. नाही, हातातोंडाशी आलेला घास निघून चालला होता. वाटलं होतं अण्णाचं हे धोरण चुकलं. चंप्या, ध्यानात ठेव. किती बी झालं, काय बी झालं तरी पळून जायचं नाही. कबड्डी कबड्डी
केली आहे. संघाला एक नाही दोन गुण मिळवून दिलेले आहेत आणि सामना फिरलाय. आणि चिंचोली संघाकडे एका गुणाची आघाडी. या टाय ब्रेकर मध्ये एक गुणाची आघाडी ही निर्णायक ठरू शकते. शारदा विद्यालयाची चौथी रेड, दोन्ही कोपऱ्यात आपला दबदबा ठेवणारा हा चढाईपटू. पण घोरपडीची मजबूत बॅकहोल्ड आणि तोल जाऊन घोरपडे पडलेले आहेत आणि चढाईपटू 2 गुण घेऊन आपल्या अंगणात सुरक्षित. आणि गुणसंख्या झेडपी विद्यालय 7 आणि शारदा विद्यालय 8. एका गुणानं शारदा विद्यालय आघाडीवर. आणि ही झेडपी विद्यालयाची शेवटची चढाई. स्वतः कॅप्टन चढाईसाठी अंगणात. या चढाईत मोठी आघाडी त्यांना विजेते पदाकडे घेऊन जाणार. विजेतेपद काही अंतरावर, गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि उत्तम बॅक किक. कॅप्टन पूर्णानंद जावळे यांचा टच झाल्याचा दावा. पण डिफेंडर दावा फेटाळून लावतोय. पंचांसमोर पेच. हा टच झाल्याचा पुरावा आणि 1 गुण घेऊन चिंचोली विद्यालयाने बरोबरी साधली. आणि आता सामन्याची अंतिम आणि निर्णायक चढाई. जो संघ या चढाईत गुण घेईल त्याच संघाचं नाव या चषकावर कोरलं जाणार. अत्यंत अटीतटीचा सामना म्हणतात तो यालाच. कबड्डी 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 इतिहास घडवलेला आहे. 25 वर्षांनी पुन्हा आपल्या शाळेकडे विजेतेपद खेचून दिलेलं आहे. काय खेळ, काय रचना, काय प्लॅनिंग, सगळ्याच अप्रतिम दर्शन या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी दाखवलेलं आहे. पोरांनी डोळ्याचं पारणं फेडलं होतं. सहाने मास्तरांचा विश्वास खरा ठरवला होता. अख्खं मैदान त्यांचं कौतुक करत होतं. पहिल्यांदा पोरांकडे आदरानं बघितलं जात होतं. सोनेरी चषकाचे मानकरी आपला मान स्वीकारणार आहेत. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते.